जय सद्गुरू मैत्रिणींनो, मी प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण 3 कप तांदळाच्या पिठापासून एक आगळी वेगळी एकदम नवीन आणि लहानपणाची आठवण येईल अशा पद्धतीची रेसिपी बनवणार आहोत. तर यामध्ये आपल्याला 1 चमचा रवा किंवा कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचा आहे आणि यामधलं आता छान असं हे आपल्याला मिश्रण एकजीव करून असं मळून घ्यायचं आहे. एक गोळा तयार करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण मळत असताना मी यामध्ये 1 चमचा तेल ओतलेला आहे आणि ह्याला अजून आणखीन मळून घेणार आहोत. छान असं मऊ गोळा तयार करायचा आहे आणि या तांदळाच्या पिठापासून आपल्याला आगळी वेगळी एकदम युनिक अशी रेसिपी बनवायची आहे. तर चला बघू. अशा पद्धतीने हा गोळा आपण मळून घेतलेला आहे. तर ह्याला आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही 3 पण भाग करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मी हा कलर घेतलेला आहे. हा हिरवा कलर आहे. यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता हा हिरवा कलर असा एकदम आपण विरघळवून घेतलेला आहे. आणि आता एक गोळा आपण याचा हिरवा करायचा आहे आणि एक केशरी कलर अशाच पद्धतीने मळून घ्यायचा आहे आणि एक पांढरा. तर आपण अशा पद्धतीने याला हातावरती असं वळून घ्यायचं आहे आणि याला मधोमध अशा पद्धतीने ही चमच्याने असं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने याला होल करून घ्यायचं आहे. असं लांब असं पायपिंग सारखं करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने याला चमच्याने मी असं पायपिंग सारखं करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने याला छान असं मी मिरचीचा आकार दिलेला आहे. तर आपल्याला 3ही रंगाचे आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही 2ही रंगाचे करून घेतले तरी चालते. तर तुम्ही बघू शकता आपला हा लाल कलर किंवा माझ्याकडे लाल नव्हता म्हणून मी केशरी घेतलेला आहे भरपूर टाकल्यामुळे. तर असा दिसत आहे. तर ह्याला पण असं मधून अशा पद्धतीने मी चमच्याच्या साह्याने त्याला पायपिंग करून घेतलेला आहे आणि याला असं मिरचीचा आकार दिलेला आहे. तर सगळेच आपल्याला अशाच पद्धतीनं करून घ्यायच्या आहेत मिरच्या. आणि तुम्ही चमच्याच्या नसेल तर तुम्ही बोटाच्या साह्याने पण तुम्ही अशा पद्धतीने करून घेऊ शकता. तर हे बघू शकता अशा पद्धतीने याला मी प्रेस करून घेतलेला आहे आणि याला अशा पद्धतीने अलगद असं गोल आकार दिलेला आहे. मिरचीचा आकार देऊन घेतलेला आहे. तर आता आपल्याला ह्या मिरच्या तळून आपल्याला एकदम लहानपणाच्या मिरचीची आठवण येणार आहे. तुम्ही ही एकदा रेसिपी पूर्ण पहा, त्यामध्ये स्किप करू नका. तर अशा पद्धतीने ह्या मी मिरच्या पूर्ण तळून घेतलेल्या आहेत. तर यामध्ये तुम्हाला तिखट पण मिरच्या बनवू शकतात. यामध्ये तुम्हाला फक्त या पिठामध्ये ओवा, जिरं आणि हिरवी मिरचीची ठेचा किंवा लाल तिखट आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने ह्या मिरच्या तळल्या गेलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता याचा कलर एकदम आपल्याला वाटतात ओरिजिनल हिरवी मिरचीसारख्या की नाही. आता आपण लाल मिरच्या तळून घेऊ. तर अशा पद्धतीने लाल मिरच्या तळून घ्यायच्या आहेत. पण आपण आज करणार आहोत गोड मिरच्या करणार आहोत. त्यामुळे मग आपण अशा पद्धतीने अगोदर ह्याला तळून घेतलेलं आहे आणि यामध्ये जिरे वगैरे मोहरी टाकून घेतलेली नाही. तर आपण या अगोदर गव्हाच्या पिठाचे बिस्किटं पण बघितलेली आहेत एकदम तूप वगैरे न वापरता. तर हे मी समोसे पण बनवून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला ह्याला गोड बनवायचं यासाठी आपल्याला ही साखर घेतलेली आहे मी 1 वाटी. यामध्ये मी अर्धा कप पाणी ओतणार आहे आणि बघू शकता तुम्ही पूर्ण ह्याला विरघळून द्यायचे. फक्त याचा जास्त पाक करायचा नाही, फक्त विरघळली पाहिजे ही साखर. आणि अशा पद्धतीने साखर विरघळलेली आहे. आता ह्या मिरच्या आपल्याला कुरुम अशा कुरकुरीत तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही एकदा मधनं एक मिरची खाऊन बघा एकदम कुरकुरीत झाली आहे का. एकदम अशी छान कुरकुरीत करून घ्यायची आहे. तर मिरच्या छान अशा कुरकुरीत तळून घेतल्यानंतर आपण या पाकामध्ये ह्याला असं हलवून घ्यायचं आहे आणि हा पाक असा जसजसा सुकेल तसतसं या मिरचीला चिटकणार आहे. आणि आपली जशी आपण दुकानातली मिरची खात होतो गाड्यावरले वगैरे शाळेमधनं आल्यानंतरनं ती मिरची आपल्याला आता तयार होणार आहे. तर रेसिपी आवडली असली तर एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप मेहनतीने आम्ही व्हिडिओ बनवतो. तुमच्या आशीर्वादानं आम्हाला किंवा पूर्ण यूट्यूबरना असाच आशीर्वाद लागू द्या आणि प्रत्येक मराठी माणसांना तुम्ही अशाच पद्धतीने पुढे न्या. तर खूप मोठ्या मनाचा आहात तुम्ही, सबस्क्राईब करता, लाईक करता. आणि अशा पद्धतीने आपल्या मिरच्या तयार झालेल्या आहेत. तर खूप अशा तुम्ही बघू शकता एकदम ओरिजिनल आपण जशा गाड्यावरल्या मिरच्या खात होतो, जशा शाळेच्या बाहेरल्या मिरच्या खात होतो तशा पद्धतीने आहेत ना. थँक्यू.